नमस्कार मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। लग्न जमण्यात अडथळे येत असतील तर कोणते उपाय करावेत। अनेक वेळा चांगले गुण, चांगले रूप, शिक्षण असून सुद्धा मुलं मुलींचे लग्न ठरत नाहीत। यामागे ग्रहदोष, पूर्वजांचे अडथळे किंवा नशिबाची साथ न मिळणे हे कारण असू शकतात। पण काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास लग्नाच्या अडथळ्यांवर मात करता येते। तर काही असे एक 5 एकूण अडथळे मी सांगणार आहे आणि 5वा जो उपाय आहे, 4था आणि 5वा हे 2 जे उपाय आहेत ते खूप आणि खूप महत्त्वाचे उपाय आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकदम मनातून श्रद्धा ठेवून हे उपाय करून बघा। खूप म्हणजे खूप 100% याचा तुमच्या जीवनावर फरक पडेल। तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगताल की हो खरंच हे उपाय केल्याने माझ्या मुलाचे किंवा माझ्या मुलीचे लग्न जमलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर उपाय नंबर 1 आहे व्रत आणि उपासना। मुलगी असो किंवा मुलगा असो, सोमवारचा व्रत करावा। कारण भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दररोज किमान 108 वेळा करायचा आहे। शिवशक्तीची जी उपासना केल्याने विवाहयोग लवकर जुळतो। उपाय नंबर 2 तुलसी विवाह। कार्तिक महिन्यात तुलसी विवाह करणे अतिशय शुभ मानले जाते। कारण तुलसी मातेला पिवळा किंवा लाल वस्त्र परिधान करून हळदी कुंकवाने सजवून तिला शंख पुष्पांनी तिची पूजा करून श्रीकृष्णांशी विवाह लावल्याने घरातील विवाहाचे अडथळे दूर होतात असं म्हणलं जातं। हा सुद्धा उपाय करून पहा तुम्ही। नंबर 3 आहे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद। घरात आई वडील, आजी आजोबा यांच्या रोज सकाळी आशीर्वाद घ्यायचा आहे। आंघोळ केल्याच्या नंतर त्यांच्या रोज पाया पडायच्यात। हा जास्त अवघड उपाय नाही आहे, हा सोपाच आहे आणि हा तरी किमान तुम्ही करू शकतात। जर तुम्ही जॉब करत असताल, तुम्ही खूप काही गडबडीत असताल तर हा सोपा उपाय तुम्ही रोज करू शकता। तसेच पित्याच्या किंवा मातृऋणाची परतफेड म्हणून गरजू लोकांना कपडे, अन्न किंवा वधूवरासाठी थोडेफार दान केल्याने लग्नाचे अडथळे कमी होतात। जास्त काही करा म्हणत नाहीये आम्ही, पण थोडेफार तर तुम्ही करू शकता। नंबर 4 आहे मंत्र जप। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 4था आणि 5वा उपाय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर हा जो 4था उपाय आहे, मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे आणि तो खूपच उपयोगाचा मंत्र आहे। त्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर नक्की तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतील। तर तो मंत्र आहे की ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरु ते नमः। हा कात्यायनी मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ 11 वेळा जपायचा आहे। हा मंत्र विशेषतः मुलींच्या लग्नासाठी अतिशय प्रभावी आहे। त्यामुळं हा मंत्र तुम्ही रोज 11 वेळा नक्की जपा। जो मंत्र आहे तो स्क्रीनवर दाखवलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या कुठेही, पण हा उपयोग तुम्ही नक्की करून बघायचा। आता उपाय नंबर 5 एकदम साधा उपाय आहे, यामध्ये काहीच अवघड नाही आहे। तर फक्त आपल्याला दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे आणि वडीलधाऱ्यांना पिवळी वस्तू द्यायची आहे आणि गाईला गुरुवारी चणे व गूळ खाऊ घालायचा आहे। हे उपाय केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतात आणि विवाहातील अडथळे दूर होतात। हा पण एकदम सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की हा करून बघा आणि तुमच्या विवाहातील अडथळे कसे चुटकीमध्ये गायब होतात ते बघा। तर मित्रांनो, हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केले तर नक्कीच लवकर चांगले लग्न जमते। पण लक्षात ठेवा, श्रद्धा, संयम आणि सातत्य हेच यशाचे रहस्य आहे। तुम्ही जर श्रद्धाने हे सगळ्या गोष्टी नाही केलात, विश्वासाने या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर याचा काहीच उपयोग नाही आहे। फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि या 5 गोष्टींपैकी तुम्ही कुठलीही एक गोष्ट तुम्हाला जी सोपी वाटेल, जी आवडेल ते नक्की करून बघा। नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। आणखीन अशाच धार्मिक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।